एक महत्त्वाची घडामोड आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासंदर्भात उपाययोजनांचा या अहवालात समावेश आहे। शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख महायुतीच्या जाहीरनाम्यात होता, त्यामुळेच हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे। या अहवालाची राज्य सहकार विभागाकडून छाननी केली जाईल आणि त्यानंतरच तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर 30 ऑक्टोबर 2025 मध्ये या समितीची स्थापना झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती। मात्र त्यासाठी कमिटीचा अहवाल महत्त्वाचा आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भातला हा अहवाल आता मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेला आहे। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या समितीचा हा अहवाल आहे। एकंदरीतच कर्जमाफी त्या संदर्भात जे जाहीरनाम्यात घोषणा होती, आश्वासन होतं, त्या पार्श्वभूमीवर आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा हा अहवाल।